आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कामगार संघटनेचा वाद चिघळला आहे। याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताज लँड हॉटेल बाहेर आक्रमक आंदोलन छिडले असून ज्येष्ठ नेते अनिल परब स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले आहेत। आंदोलकांचा आरोप आहे की उद्धव ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेच्या सदस्यांना फसवून भाजप प्रणीत संघटनेत दाखल केले जात आहे। यामुळे संतप्त ठाकरे गटाने ताज लँड हॉटेलसमोर घोषणाबाजी करत मोठा विरोध दर्शवला। दरम्यान आंदोलन पाहता हॉटेल प्रशासनाने गेट बंद केले असून मुंबई पोलिसांनी घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। परब यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली। गेले कित्येक वर्ष या ताजमध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेनेची युनियन आहे। 2 दिवसापासून अचानक सगळ्या कामगारांवरती मॅनेजमेंटने दबाव लावला आणि नवीन भारतीय जनता पक्षाची जी युनियन आत्ता झालेली आहे या युनियनचं सदस्यत्व करून जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला। कामगार सतत आतमधून आम्हाला सांगतायत की आमच्यावरती दबाव आहे, आम्हाला जोर जबरदस्ती मॅनेजमेंट करते आहे, आम्हाला जर भारतीय कामगार सेनेचे फॉर्म भरले नाहीत तर काढून टाकू, अशा प्रकारचे त्यांना धमकी दिली जाते। केवळ भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत, पोलीस त्यांच्या दिमतीला आहेत आणि म्हणून जोर जबरदस्ती करून ते लोक अशी युनियन काढून घेऊ शकत नाही। परवाच्या दिवशी इथे जबरदस्तीने झेंडा लावला, आतमध्ये लावला होता, त्यांचा बोर्ड आतमध्ये दिला। आम्हाला गेले कित्येक वर्ष आमचा हा बोर्ड देखील लावायला देत नव्हते। हा बोर्ड लावण्यासाठी देखील आम्हाला कित्येक वर्ष संघर्ष करावा लागला आणि आज त्यांचे नुसते ज्या पायघड्या घातलेल्या आहेत त्या युनियनला त्याचा जाब विचारण्यासाठी मी इथे आलेलो आहे। ते बसलेत म्हणून मला त्यांना जाब विचारायला जायचंय आतमध्ये त्या लोकांना जाऊन मला विचारायचं आहे की अशा प्रकारची कारवाई त्या लोकांनी का केली आणि कुठल्या कायद्याने केली। इतके वर्ष माझी युनियन इकडे आहे, केवळ सत्तेमधले लोक आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय, रस्ता आमच्या हातात आहे। हे लोक कसे बाहेर येतात ते मी बघतो। मला एकतर आतमध्ये मी घेऊन जाणार, नाहीतर त्या सगळ्यांना बाहेर बोलवा, इकडे रस्त्यावरच काय होतं त्यांचा फैसला करून टाकतो। आज मी शिष्टमंडळ नाही, माझ्या बरोबर जेवढे लोक आहेत, जेवढ्या हॉटेलच्या लोकांना आहेत, मला किमान 25 लोक तरी मी आतमध्ये घेऊन जाणार। काल साला अख्खे सगळे लोक आतमध्ये गेले तेव्हा तुम्ही त्याला विचारला प्रश्न? काल इकडे जो काय गोंधळ झाला किंवा काल इकडे सगळी दादागिरी करून सह्या घेतल्या, आपण विचारलं त्याला कधी? कोणी तक्रार नाही केली आपल्या। अरे मग तुम्हाला आज कोणी बोलवलंय? अरे आपण सगळे मी बोलवलंय? नाही ना, मग मी नाही बोलवलं ना तुम्हाला ज्यांनी बोलवलंय त्यांना विचारा। मला इथे येण्याचा अधिकार आहे, मला आतमध्ये जाण्याचा देखील अधिकार आहे। सध्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती असून पोलिसांनी दोन्ही गटांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।